गुन्हेगाराला केलेल्या कृत्याचा पश्चाताप होईल अशा यातना तुरुंगात दिल्या जातात। त्यामुळे तुरुंगातून बाहेर पडणारा गुन्हेगार सुतासारखा सरळ झालेला असतो असा जर तुमचा समज असेल तर ही बातमी ऐकल्यानंतर तो समज दूर होईल। कारागृहात जाणाऱ्या कैद्यांना यातना तर सोडाच, पण त्यांना गुपचूपपणे कशा सुखसुविधा पुरवल्या जातात याचं एक आणखीन प्रकरण समोर आलंय। तुरुंगात साधी मुंगीसुद्धा शिरू शकणार नाही अशी सुरक्षा यंत्रणा इथं दिवस रात्र तैनात असते, पण तरी देखील कैद्यांपर्यंत मोबाईल, चरस, गांजा, तंबाखू अशा वस्तू सहज पोहोचत असल्याचं उघडकीस आलंय। या वस्तू कैद्यांपर्यंत पोहोचल्या तरी सुरक्षा यंत्रणांना त्याचा पत्ता देखील नसतो असं देखील समोर आलंय। खुद्द तुरुंग महानिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उच्च अधिकाऱ्यांनी शनिवार 10 जानेवारी रोजी दुपारी अचानक छापा टाकून तुरुंगातील खोल्यांची तपासणी केली, तेव्हा 26 मोबाईल फोनसह 30 ग्रॅम चरस, 9,000 रुपये किमतीचा तंबाखू आणि इतर प्रतिबंधित वस्तू सापडल्या। आता कडक सुरक्षा व्यवस्था भेदून या वस्तू कैद्यांना कोणी आणून दिल्या असा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणी कारागृहाच्या जेलरनं कोलवाळ पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे। 11 जानेवारी रोजी तुरुंग प्रशासनानं जप्त केलेले सगळं साहित्य कोलवाळ पोलिसांच्या स्वाधीन केले। विशेष म्हणजे चालू महिन्याच्या सुरुवातीलाच प्रशासनानं घेतलेल्या झडतीत तुरुंगातून 8 मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते। आता कैद्यांना अशा लक्झरी सुविधा गुपचूपपणे पुरवल्या जात असतील तर हे कैदी खाकी वर्दीला घाबरतील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।